जय जोहार. पावसाळा सुरू झाला की आपल्या प्रत्येक आदिवासी बांधवांची पावलं आपोआप जंगलाकडे वळतात. कारण आता सुरू होतो रानभाज्यांचा हंगाम. नमस्कार. आज मी आलो आहे आपल्या गावच्या नदीकाठी आणि तुम्ही बघू शकता माझे मागे नदी आहे आणि त्यामागे संपूर्णपणे जंगल आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक अनोळखी रानभाजी. चला तर बघूया. पावसाळा आला की आपल्या जंगलाची हिरवी शाल खुलते आणि त्या हिरवाईतून आपल्या आदिवासी संस्कृतीचा अमूल्य ठेवा म्हणजे रानभाज्या पुन्हा जिवंत होतात. आमच्या परिसरातील ही प्रमुख रानभाजी आहे, जिला अरतफरी किंवा हरतफरी या नावाने ओळखल्या जातो आणि हे प्रामुख्याने विदर्भ आणि कोकण विभागामध्ये हे जास्त प्रमाणात दिसून येतो. तर ह्या भाजीचे कोवडे पत्ते जे असतात त्या पत्त्यांची भाजी तयार केली जातो आणि ही एक वेगवर्णीय रानभाजी आहे. हरतफरी रानभाजी म्हणजे पोषणाचा खजिना. या भाजीमध्ये असतो अनेक पोषक तत्व जसे फायबर, कॅल्शियम, विटॅमिन ए, विटॅमिन सी, जे आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवत असतो. आणि आपल्या आदिवासी भागामध्ये अनेक वर्षापासून या भाजीचा सेवन केला जातो आणि या रानभाजीचं सेवन हाडांच्या तक्रारीसाठी किंवा पोटाच्या विकारासाठी जास्त प्रमाणात उपयोग केला जातो. जसे की आपण बघू शकता माझ्या आजूबाजूला ही भाजी दिसत आहे आणि ही भाजी सहज जगत असतो. जसे शेताच्या कडेला म्हणा किंवा रस्त्याच्या आजूबाजूला म्हणा, झाडे झुडपीमध्ये म्हणा, ही भाजी सहजरित्याने जगत असतो. आमच्या इकडे अनेक वर्षापासून या भाजीचा उपयोग केला जातो. हे कोवळे जे पत्ते असतात याला डिरे किंवा शेंडे म्हणतात आणि हेच कोवळे पत्ते तोडून भाजी तयार केली जातो. मित्रांनो, आपल्या परिसरामध्ये अनेक अशा रानभाज्या असतात आणि बहुतेक लोकांनाही माहीत नसतो की कोणती रानभाजी आहे. परंतु आपल्या आदिवासी बांधवांना ही भाजी माहिती असतात आणि ते खूप चवीने रानभाज्या खात असतात. ही एक वेगवर्णीय रानभाजी आहे. पावसाळा जसं सुरू झाला की याची वेग झपाट्याने वाढत असतो आणि हे दुसऱ्या झाडाचे साहाय्य घेत असतो. जसे तुम्ही बघू शकता हे पळसाच्या अवतीभोवती ही वेग पूर्णपणे पसरलेला आहे. तर ह्या भाजीला हंगामी पौष्टिक भाजी म्हणून सुद्धा हिचा सेवन केला जातो. ही एक नैसर्गिकरित्या उगवणारी वेगवर्णीय रानभाजी आहे. या रानभाजीचं पत्ते, फळ उपयोगात आणला जातो. तसेच या भाजीचा जो वेल असतो तो वेलसुद्धा अनेक कामांसाठी उपयोगात आणला जातो. आमच्या परिसरामध्ये अनेक अशा भाज्या दिसून येत आहेत. जसे गणगा भाजी, कर्मा भाजी, पकान भाजी, अनेक अशा रानभाज्या आमच्या भागामध्ये आढळतात. मित्रांनो, जसे आपण बघू शकता ही रानभाजीची जे हरतफरी भाजी आहे त्या भाजीचा हे फळ आहे. तर ह्या फळापासून अनेक बी, अनेक झाडं तयार होत असतात. तर दिसायला खूप सुंदर आहे, जसं कोसंबी असतो त्याचप्रमाणे. ते बघू शकता छोटे छोटे फळ या रानभाजीला तयार झालेले आहेत. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमचे आजी आजोबा हे जंगलातून अनेक अशा रानभाज्या आणत असत आणि त्या भाजींचे विशेषतः आम्हाला पटवून देत असत. त्या भाजी खाल्ल्याने काय होतो, हे भाजी कुठं आढळून येतो हे आम्हाला सांगत असत. हे बघा, हे रानभाजीचे हरतफरी या भाजीचे हे झाड तुटलेलं आहे आणि या झाडाची विशेषता म्हणजे हे एक वेगवर्णीय रानभाजी असल्यामुळे या झाडाची ग्रोथ पुष्कळ लांब होत असतो आणि शेळ्या पण या भाजीचे पत्ते अत्यंत चवीने खात असतात. पावसाळा सुरू झाला की आमचे आदिवासी बांधव अत्यंत आहुलतेने वाट पाहत असतात की आपल्याला आता अनेक रानभाज्या खायला भेटतील. आणि माझे आजोबा तर सांगायचे की आपल्याला ज्या ऋतूमध्ये जे रानभाजी येतो ते खायला हवं. त्याच्यामुळे आपल्या शरीराला अनेक असे पोषक तत्व तथा फायदे भेटत असतात. मित्रांनो, तुम्ही या भाजीला सहज ओळखू शकता. या भाजीचे पत्ते थोडे कडक आणि या झाडाला जर तुम्हाला ओळखायचे आहे या रानभाजीचा, तर हे फळं या फळांपासून तुम्ही ओळखू शकता. आणि हे कालांतराने असे हे पिकत असतात बघा. तर पूर्णपणे ही भाजी जठरलेली आहे. पहिल्या पावसातच आपले ग्रामीण भागातील आदिवासी महिला या भाजीचे कोवडे पत्ते तोडतात.
आणि तसं बघितलं तर बहुतेक रानभाज्या आपल्याला फक्त पावसाळ्यात खायला भेटतो, त्यामुळे आपण आतुरतेने या रानभाज्यांची वाट पाहत असतो. पावसाळ्यात नैसर्गिकरित्या ही भाज्या उगवत असतात आणि ही भाजी खाल्ल्यावर आपली इम्युनिटी वाढत असतो. तसेच अशक्तपणा आणि स्किन रिलेटेड कोणताही डिसीज असेल तो डिसीज दूर करण्यासाठी सुद्धा ह्या भाजीचा उपयोग केला जातो. आणि पचनास हे खूप जास्त जाड नसते. ही भाजी तोडून झालेली आहे आणि मी आता चाललो घराकडे. घरी गेल्यावर तुम्हाला सांगणार मी भाजीची रेसिपी किती सोपी साधी असतो, ज्याप्रमाणे आपण चवळीचे किंवा इतर भाज्या बनवत असतो, गवारसिंगा वगैरे, त्याचप्रमाणे ह्या भाजीची रेसिपी. आता या भाजीतले जे मोठे पत्ते आहेत ते निवडून मी भाजूला करत आहे. पाण्यामध्ये स्वच्छ भाजी धुवून तिला मी बारीक बारीक कापला आहे. आपली भाजी कापून झाली आहे बारीक आणि तुम्ही बघू शकता अत्यंत हिरवीगार अशी भाजी दिसत आहे. या भाजीत लाल मिरची आणि जास्त प्रमाणात कांदे टाकायचा असतो, जेणेकरून आपली भाजी कुरकुरीत लागते. यात चवीसाठी गोडलिंबाचे पत्ते सुद्धा आपण टाकू शकतो. या भाजीमध्ये आपण चणे किंवा चण्याची डाळ सुद्धा टाकतो आणि मी हलकंसं तिखट टाकलं. यामध्ये हळद टाकायची नसतो. एक टमाटर मी कापत आहे, टेस्टसाठी चांगला असतो टमाटर. कांदे आणि मिरच्या तळून झाले की आपण यात भाजी टाकायची असतो. पूर्ण मी भाजी टाकत आहे आणि बाजूला कुटून मी थोड्या वेळ वाफ्यामध्ये शिजू देत आहे. भाजी शिजत असताना या भाजीचा वास सुटत असतो आणि भाजी शिजून झाल्यावर आपल्याला ही भाजी खूप चवदार आणि याचा वाससुद्धा चांगला येत असतो. अशा प्रकारे हरभऱ्याची भाजी शिजून तयार झालेली आहे. या भाजीला तुम्ही पोळीसोबत किंवा भातासोबत चवीने खाऊ शकता.